रविवार. रविवार म्हटलं की आनंद. आणि म्हणून रविवारी प्रत्येकाला सकाळी वेगळं खायचं असतं. रोजचा नाश्ता नको. आज पालक आणलेली म्हणून मी मग ठरवलं की आज चला यांना पालकाची चाट करून खाऊ घालूया. तर ही पालकाची पानं एकदम व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची. नेहमी लक्षात ठेवायचं की एक एक पान तोडून व्यवस्थित पालकाचं एक एक पान धुवून घ्यायचं, कारण त्यामध्ये अगदी बारीक आपल्या नजरेला न दिसणार अशी रेती असते. आणि पालक खाण्यासाठी अतिशय उपयोगी आहे, परंतु त्याला लागलेली रेती जी आहे ती आपल्या स्वास्थ्यासाठी अतिशय वाईट आहे. त्यामुळे पालक धुताना नेहमी काळजी घ्या. असं हे पालकाचं एक एक पान अगदी व्यवस्थित धुवून त्याला निथळून ठेवायचं. आता पालकाची जी चाट बनवायची आहे त्याच्यासाठी आपण बघा 1.5 चमचा बेसन घेतलं. बेसन म्हणजे चण्याचं पीठ. त्यामध्ये घालूया थोडं तिखट, हळद, अर्धा चमचा तिखट घातलं, थोडीशी हळद, तीळ घातले बघा त्यात, आणि ओवा थोडा हातावरती कुस्करायचा आणि तो ओवा घालायचा. आता थोडं घालूया मीठ आणि असं सगळं घालून आपण पाणी घालून याचं थोडं रसरशीत असं बॅटर तयार करून घ्यायचं. अगदी आपल्या भज्याला जसं बॅटर असतं त्यापेक्षा थोडं किंचित पातळ असं आपण बॅटर तयार करून घेऊ. अंदाजाने पाणी घाला म्हणजेच तुम्हाला कळेल, नाहीतर जास्ती पातळ होऊन जाणार आणि मग ते पाण्याला चिकटणार नाही. तोपर्यंत आपण कढई गरम करायला ठेवलेलीच आहे. अगदी कमी गॅसवर तेल गरम करून घेऊ. बॅटर अगदी व्यवस्थित झालेलं आहे. ही महत्त्वाची टीप आहे, ही लक्षात ठेवा की ते गरम झालेलं थोडं तेल आहे ते भज्याच्या बॅटरमध्ये घालायचं नेहमी, म्हणजेच भज्याच्या बॅटरला चांगला खुसखुशीतपणा येतो. तर आपण या पालकाच्या चाटमध्ये देखील असंच करूया. थोडं आणखी पाणी घातलं कारण थोडं पातळ हवं होतं. आता जे पालकाचं पान आहे ते व्यवस्थित दोन्हीकडनं त्याला डीप करून घ्यायचं. आणि गरम झालेल्या तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्या. खूप चांगली लागली बरं ही चाट. म्हणजे मला जेवढं वाटलं नव्हतं त्याच्यापेक्षा पण त्याची चव जरा जास्तीच चांगली झालेली होती. घरी दही होतं त्यालाच मी थोडं निथळून घेतलं आणि थोडं घट्टसर दही काढून घेतलं, कारण आपल्याला चाटला ते थोडं घट्ट दही लागेल ना. व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा. एक प्रकारचा हा झाला पालकाचा भजा तयार समजा, है ना. असा व्यवस्थित खरपूस क्रिस्पी असा पालकाचा भजा काढून घ्यायचा. असंच आपण 2-3 तयार करून घेऊया एकसारखे, म्हणजे आपल्याला चाट करायला जरा सोपी जाणार. एकासोबत आपण 2-3 चाट तयार करू शकतो. बघा, तुम्ही आता बघितलंच असेल की मी अगदी तुम्हाला नॅचरल जसा केला तसाच व्हिडिओ दाखवते. त्यामुळे काय की माझ्या रेसिपीज ज्या असतात त्या अगदी नॅचरल असतात. अगदी तुम्ही प्रमाण पण बघून व्यवस्थित त्या रेसिपीज करू शकता.
आणि याची टेस्ट अगदी चांगली असते, कारण प्रत्येक रेसिपी ही मी स्वतः बघून तयार केलेली आहे. मुख्य म्हणजे तुम्हाला हे सांगायचं आहे मला की प्रत्येक रेसिपीचे अगदी नॅचरल जे जे मी टाकलेलं आहे, जसं टाकलेलं आहे तसंच मी तुम्हाला दाखवतो. नाहीतर बऱ्याच व्हिडिओमध्ये काय होतं की ते दाखवताना वेगळंच दाखवतात आणि आपण करायला गेलो की तशी वस्तू काही तयार होत नाही. परंतु माझ्या रेसिपीजमध्ये असं तुम्हाला मिळणार नाही. प्रत्येक रेसिपीमध्ये मी जी वस्तू त्यामध्ये टाकलेली आहे ती वस्तू अगदी मी तुम्हाला एक एक दाखवणार. बघा, आपण पातीचा जो कांदा येतो की नाही, म्हणजेच कांद्याची पात, कांद्याचं जे हिरवं पान असतं ते पान अगदी खूप खायला चांगलं लागतं आणि चाटमध्ये वगैरे ते पान आवर्जून घाला. आपल्या भाजीमध्ये देखील तुम्ही घालू शकता. तर हे कांद्याचं पात नेहमी वापरायचं, खूप चांगलं असतं ते आरोग्यासाठी. आणि आता ही कोथिंबीर जी आपण निवडून ठेवलेलीच असते नेहमी, तिला आपण धुवून स्वच्छ आणि कापून घ्यायची. आपण इथे एक मिरची घालतो आहे, एकच मिरची घाला, फार तिखट व्हायला नको. एक मिरची, तिला व्यवस्थित बारीक कट करून घ्या. कारण कसं हे स्नॅक्स आहे ना, तर स्नॅक्स जरा फार तिखट असायला नको, कारण त्याच्यासोबत आपण दुसरी कोणती वस्तू नाही खाणार ना. तर अशी ही एकच मिरची मी कापून घेतलेली आहे. आता आपलं कटिंग सगळं झालेलं आहे. आपण बघा आता हे व्यवस्थित चाट तयार करू. असे आपण 3 पालकाचे पकोडे तळून घेतले, बाकी आपण नंतर करूया. आणि यावर हे जे मी तुम्हाला सांगितलं होतं आता की थोडं घट्टसर असं दही, फार आंबट पण नको, अगदी घरी लावलेलं दही होतं, छान व्यवस्थित टेस्ट त्याला. असं आपण दही लावून घेतलं. आता त्यावर थोडं घालूया मीठ. आणि अगदी चिमूटभर आपण तिखट घालू. बघा, आपण चिमटीनेच तिखट घालतो आहे. अशी तिखट घालू. त्यानंतर आपण जी मिरची कापून ठेवलेली होती ती मिरची, कोथिंबीर आणि हे जे पातीचा कांदा होता, ज्याची पात आपण कापून ठेवलेली होती, ही घालूया. त्यावर कोथिंबीर घालूया आणि त्यावर घालूया आता आपण शेव. हे असे लाल तिखट शेव मिळतात इकडे, छान असतात चवीला. तर अशी झाली आपली ही पालक चाट तयार. तुम्ही देखील ही करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा.